आमच्या नाट्यसृष्टीमध्ये एक पंत होऊन गेले. पंत मला माहितीये, दामोदर पंत, गणपा. ते पंत नाही, नाही? हे पंत प्रभाकर पंत पणशीकर. कमीत कमीचा तुम्ही उच्चार केला म्हणून तुम्हाला प्रसंग सांगतो. आमच्या पंतांचा म्हणजे आमच्या लाडक्या पंतांचा प्रयोग चालू होता बेळगावी. तिथं काही लोक आले, ते लोक आले आणि ते पंतांना म्हणाले, पंत आमचं गाव फार लांब आहे, दुर्गम भागामध्ये आहे. ताम्रपर्ण नदीच्या किनारी कोवाड नावाचं आमचं गाव आहे. तिथं दुर्गम भागामध्ये पर्वताच्या रांगेमध्ये तुमचा प्रयोग करायचा आहे. आता एखादा माणूस म्हणला असता कुठं एवढा लांब जायचा आणि प्रयोग करायचा. आमचे पंत म्हणले तुमच्याकडे 4 महिन्यांनी प्रयोग करतो, फक्त सपाट जागा तयार ठेवा. 4 महिन्यांनी पंतांना आला कॉल नाही, पत्र पाठवलं त्यांनी. पत्रपाठ. तेव्हा कॉल नव्हता. ते पंतांना काय म्हणले की पंत आम्ही बुलडोजर लावून सपाट जागा तयार केलेली आहे, तुम्ही आता पौर्णिमेच्या दिवशी तेवढं येऊन प्रयोग करून जा. दिवस मात्र पौर्णिमेचा ठरवा. हा, म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात जरा असं छान दिसतं. छान वगैरे साठी नव्हतं ते. मग? पौर्णिमेचा प्रकाश एवढ्या करता की नाटकाला जे प्रेक्षक येणार होते दुर्गम भागात ते गरीब शेतकरी होते, जाताना त्यांना अंधाराचा त्रास होऊ नये म्हणून हा विचार केला होता. वा 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 वा.